नमस्कार, माझ्या छोट्याशा किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत। आज आपण मस्त अशी टिफिनसाठी शिमला मिरची बनवणार आहोत। आपण याला ढोबळी मिरची म्हणतो। मस्त अशी छान अशी मस्त भरलेली शिमला मिरची आज आपण बनवणार आहोत। त्यासाठी मस्त असे मी 10 ते 12 शिमला मिरच्या घेतलेल्या आहेत। हे बघू शकतात तुम्ही। आपण सगळ्यात अगोदर मसाल्याची तयारी करून घेऊया। इथे भाजलेले शेंगदाणे घेतले आहे खूप सारे। तुम्हाला जसा मसाला भरायचा आहे त्या हिशोबाने घेऊ शकतात। 1 चमचा जिरं, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यानंतर मीठ घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये, हळद, घरातलं जे लाल तिखट असतं ते आणि काश्मीरी लाल मिरची पावडर यामध्ये घालून घ्यायची आहे। आणि पाण्याचा वापर न करता आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। पाण्याचा एकही थेंब नाही घालायचा। अशा प्रकारे थोडंसं जाडसर ठेवायचं आहे, एकदम बारीक करायचं नाहीये। हे बघा मस्त असं अशा प्रकारेच ठेवायचं आहे। आता शिमला मिरची आपण कट करून घेऊ। कट म्हणजे त्याचं देठ काढून घ्यायचं आहे आणि आतमधल्या ज्या बिया असतात त्या पण आपल्याला पूर्ण काढून घ्यायच्या आहे आणि पूर्ण शिमला मिरची आपल्याला मोकळी करून घ्यायची आहे। हे बघा अगदी अशा पद्धतीने सगळ्या शिमला मिरच्या आपल्याला अशाच कट करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर मसाला आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे बारीक केलेली। आणि त्यानंतर खूप सारा मी कांदा कापून ठेवलेला आहे बारीक, मस्त असा छान लागतो याच्यामध्ये। मस्त असा कांदा हाताच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचा आहे। हे बघा मस्त असा मिक्स करायचा आहे आणि शिमला मिरचीमध्ये अगदी दाबून भरायचा आहे। थोडासा ओलसर होतो कांद्यामुळे। अगदी अशा पद्धतीने बोटाच्या साहाय्याने आपल्याला दाबून भरायचा आहे। कोथिंबीर वाटायला घेतलेली होती, तुम्हाला वाटेल तर याच्यामध्ये कापूनही टाकू शकतात, पण नाही टाकली तरी चालेल। अगदी अशा पद्धतीने मस्त असं दाबून घ्यायचं आहे। आणि आपण कट केलेलं देठ होतं तेही याला लावू शकतो, पण मी त्याचा वापर नाही करणार आहे। सगळ्या शिमला मिरच्यांमध्ये मसाला असा शेंगदाण्याचा कूटचा मसाला भरून घ्यायचा आहे। शेंगदाणे जास्त खात नसेल तर तुम्ही खोबऱ्याचाही वापर करू शकतात। हे बघा मस्त अशा आपल्या छान अशा मिरच्या भरून झालेल्या आहे शिमला मिरच्या। आणि नंतर थोडा मसाला आपल्याला ताटामध्ये शिल्लक ठेवायचा आहे थोडासा फोडणीसाठी। हे बघा मस्त छान दिसतायत ना, अगदी दाबून भरला आहे। हे बघा आता फोडणी घालून घेऊया। त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे, तुम्हाला वाटेल तितकं, लसूण आणि थोडंसं जिरं घालून मस्त असं लाल होऊ द्यायचं आहे। थोडासा कांदा उरलेला होता तो मी यामध्ये घालून घेणार आहे। त्यानंतर जो मसाला आपण साईडला ठेवलेला होता तोही यामध्ये घालून घ्यायचा आहे। आणि लगेचच जेवढ्या शिमला मिरच्या आपण भरून ठेवलेल्या होत्या त्या सगळ्या यामध्ये अशा पद्धतीने घालून घ्यायच्या आहे। सगळ्या हळूहळू करून सगळ्या मिरच्या घातल्यानंतर एकदा ते मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये। मिक्स झाल्यानंतर आपल्याला 1-2 मिनिटासाठी कढीपत्ता घालायला विसरले होते, सॉरी, कढीपत्ता घालून घ्यायचा आहे। आणि 2 मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा 2-5 मिनिटानंतर थोडंसं अगदी पाण्याचा शिंतोडा मारायचा आहे आणि परत 5 ते 7 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे। बघू शकतात मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि एक साईड मिरची आपली शिमला मिरची मस्त अशी परतली आहे, मस्त छान लाल झाली आहे, बघू शकतात तुम्ही। आणि सगळी शिमला मिरची पलटी मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने। आणि त्यानंतर मस्त अशी फ्रेश कोथिंबीर वरतून घालून घ्यायची आहे अगदी अशा पद्धतीने। आणि पुन्हा 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे जेणेकरून दुसरी बाजूही मस्त फ्राय होईल। बघू शकतात पुन्हा 2 ते 3 मिनिटासाठी ठेवलेलं होतं। मस्त अशी आपली शिमला मिरचीची भाजी रेडी झालेली आहे। टिफिनसाठी, डाळ भात बनवल्यानंतर तोंडी लावण्यासाठी अगदी छान बनते ही रेसिपी, एकदा नक्की ट्राय करा। हे बघा मस्त असा मसाला थोडाही बाहेर आलेला नाहीये आणि शिजलेली आहे। रेसिपी कशी वाटली नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा। हे बघा प्लेटमध्ये काढून दाखवते मी, मस्त अशी फ्राय झालेली आहे।
नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.